एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा सामना रंगला होता आणि या सामन्यामध्ये श्रीकांत शिंदे यांनी एंट्री घेतली आणि गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलं होतं। वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदेंना गणेश नाईकांनी आता थेट इशारा दिलाय। माझ्या नादाला लागला तर माझी खासदार करून टाकेन असं नाईकांनी म्हटलंय। यावरती आता श्रीकांत शिंदेंनी देखील पलटवार केलाय। नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघामधून लढून दाखवावं असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलंय। त्यामुळे आता मंत्री गणेश नाईक विरुद्ध खासदार श्रीकांत शिंदे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। अजून सुद्धा सांगतो की माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्व आहे ना, तर परवानगी मिळाली पाहिजे। म्हणजे गणेश नाईक लीड द ठाणे पालघर एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिका घेऊन येणार नाही। किंवा मी ओपन चॅलेंज देतो की कल्याणमध्ये त्याचा पुत्र त्याला कायमचा माझी खासदार म्हणून लावावा लागला। ठाण्यामध्ये इथला ठाण्याचा जो अति आगाऊ खासदार त्याला मी तसं ओपन सांगितलं, तुला माझी कायमचं आयुष्यभर माझी खासदार म्हणून लावा। हे मी नाही लावणार, की ठाण्याची आणि कल्याणची जनता फक्त गणेश नाईक फक्त लीड घ्यायची पाहिजे। गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात। विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं। मी हे सगळं का सांगू शकतो, कारण की मी डॉक्टर आहे। मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात। राज्यामध्ये आता वनच उरलेली नाही तर वनमंत्री काय कामाचे? शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। नाईकांच्या शिंदे पितापुत्रांवरच्या टीकेला आता निलेश राणेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसं आता जंगल देखील पोखरलं जात आहे। वनमंत्री हे टीआरपी मिळवण्यामध्ये व्यस्त आहेत। जंगलामधली लाकूड तोड वनमंत्र्यांच्या परवानगीने होतीये का असा सवालही निलेश राणेंनी विचारलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी गणेश नाईकांना स्वगृही परतण्याचा सल्ला दिलाय। भाजपमध्ये राहून गणेश नाईकांना शिंदे प्रवृत्तीसोबत लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला भाजपचा फडणवीसांचा छुपा पाठिंबा आहे। त्यामुळे गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं आणि लढावं, तेच विजयी होतील असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय। तर गणेश नाईक चुकीचं बोललेले नसल्याचं अंबादास दानवेंनी देखील म्हटलंय। माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे। भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही। त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं। विजय गणेश नाईकांचाच होईल, एवढंच मी सांगू शकतो। आपल्याकडे एक ग्रामीण भागात योजना आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा, तसं यांचं एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची चालू आहे। पण गणेश नाईक जे बोलले ते काय खोटं बोलले असं मुळीच वाटत नाही। ठीक आहे, ते भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सत्य भूमिका आहे असं मला तरी वाटतं। बघत पुढची बातमी। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा भाऊ नेमकं कोण यावरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतदान भाजपला जास्त झालंय। त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आम्हाला देखील मिळालं पाहिजे असं भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार असं हसन मुश्रीफांनी स्पष्ट केलं। आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आहे की त्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्वाभाविकपणे ते मागणी करणार आहेत। परंतु आमची मागणी असणार आहे, महायुती म्हणून जर आपण एकत्रित सत्तेत बसणार असो तर मग आम्हालाही अध्यक्षपद मिळालं पाहिजे, काही कमिट्या मिळाल्या पाहिजेत, ही आमची भावना असणार आहे। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आलाय।
परांड्यासह उमरग्यामधील 2 अपक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गोटात आले आहेत. तर सहलीवरती गेलेल्या भाजप उमेदवारांचा कोकणामधील मुक्काम हा कर्नाटकामध्ये हलवण्यात आलाय. भाजप उमेदवारासोबत 3ही अपक्ष उमेदवार आहेत. परांड्याच्या लोणी गटामधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार राणी रेवणाथ ढोरे, उमरग्यामधील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लीनाथ पाटील हे 3 अपक्ष उमेदवार भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गोटात दाखल झाल्याची माहिती आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. गटनेत्यांनी दिलेल्या नावांची महापौरांनी आज महासभेमध्ये घोषणा केली. भाजपचे 9, शिवसेनेचे 4, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 सदस्य हे स्थायी समितीमध्ये आहेत. अपक्ष मुकेश शहाणेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून संधी मिळाली आहे, तर मनसेच्या मयुरी पवार शिंदेंकडून स्थायी समितीवरती आल्या. स्थायी समिती सभापती पदासाठी आता भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. उपमहापौर पदाची संधी ऐनवेळी गमावलेले मच्छिंद्र सानप, महापौर पदाच्या स्पर्धेमध्ये असणाऱ्या दीपाली कुलकर्णी, माधुरी बोलकर यांच्यामध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निमित्तानं आता स्पर्धा सुरू झाली आहे. बातमी आहे कोल्हापूरमधली. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झालाय. भाजपच्या रूपाराणी निकम या महापौर म्हणून आता कार्यभार सांभाळतील, तर उपमहापौर म्हणून जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग हे असणार आहेत. यावेळेला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील देखील महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये उपस्थित होते. धुळे महानगरपालिकेमध्ये महापौरांनी शासकीय वाहनं, महापौर पदाचा भत्ता हा नाकारलाय. अंध अपंग संस्थांना मदत त्यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या आदर्श निर्णयाची शहरामध्ये सध्या चांगली चर्चा होतीये. पदभार स्वीकारल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी महापौर मायादेवी परदेशी आपल्या पतीच्या सोबत दुचाकीवरून महानगरपालिकेत आल्या. शहराच्या स्वच्छतेसाठी काम करण्याला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मेरा ध्येय एक ये है, मैंने जो महापौर पद संभाला है तो पहले तो मेरा ये है कि मैं यहाँ का कुछ भी सुविधा लेने वाली नहीं हूँ. जैसे कि गाड़ी है, गाड़ी भी मुझे नहीं चाहिए. गाड़ी का जो भत्ता है, भत्ता भी मैं नहीं लेने वाली हूँ. और जो मेरा मानधन यहाँ से जो महापौर का जो मानधन मिलने वाला है वो भी मैं अपंग, अंध ये लोगों की संस्था को मैं अर्पित कर देने वाली हूँ. और ये जो महापौर पद की जो कुर्सी मिली है वो भी जनता को मैं समर्पित करती हूँ. पुढची मोठी बातमी बघूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे हे बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत. अनधिकृत बॅनरच्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. याच्या चौकशीच्या निमित्तानं ते सध्या पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिलेत. बांद्रा पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये याच मुद्द्यावरून बाचाबाची झाली. चौकशीसाठी पोलीस केवळ अखिल चित्रेंना आत घेत असल्याचं दिसलं. 5 जणांना चौकशीसाठी बोलवण्याची मागणी शिवसैनिकांनी यावेळेला केली आहे. चौकशीला किती जणांना न्यायचं यावरून पोलिसांसोबत ही बाचाबाची काहीशी झाली होती. सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. सत्यम, नेमकं प्रकरण काय आहे आणि सध्या अखिल चित्रे हे पोहोचलेत पोलीस स्टेशनमध्ये? नक्कीच आपण पाहिलं तर बँड्रा पश्चिम परिसरात आहे. काही दिवस पूर्वी अखिल चित्रेकडून आहेत या ठिकाणी भाजपवर टीका करणारा एक बॅनर लावण्यात आला होता. याच अनधिकृत बॅनर विरोधात आहे बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 दिवस पूर्वी बँड्रा पोलिसांकडून या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अखिल चित्रेंना नोटीस देण्यात आली होती. मात्र आज 11 वाजता आजची वेळ होते, 11:30 वाजता अखिल चित्रे या ठिकाणी हजर होण्यासाठी आले होते चौकशीसाठी. मात्र यावेळी अखिल चित्रे बरोबर जे शिष्टमंडळ होता शिवसेनेचे ते 5 जणांना आतमध्ये जाण्याचं या ठिकाणी विनंती करत होते. मात्र पोलीस आहेत त्या 5 जणांना आतमध्ये न घेतल्याचं ते या ठिकाणी दृश्य पाहायला मिळालं. मात्र यामध्ये दोघांमध्ये आहे बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी 5 जणांना परवानगी दिली आणि अखिल चित्रे चौकशीसाठी हजर झाले आहेत बँड्रा पोलीस. अगदी सत्यम, धन्यवाद माहितीसाठी.
बघूयात पुढची बातमी. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यामुळे अर्थातच सगळा देश हादरून गेला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये हा हल्ला करण्यात आला. यानंतर ऑपरेशन सिंदूर देखील राबवण्यात आलं. या घटनेमध्ये ज्या पर्यटकांना धर्म विचारून ठार करण्यात आलं यामध्ये महाराष्ट्रामधले पर्यटक देखील होते. पुण्यामधील संतोष जगदाळे यांच्या कुटुंबावरती या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. संतोष जगदाळे यांना या हल्ल्यामध्ये ठार करण्यात आलं, ज्यानंतर त्यांच्या कुटुंबामधल्या सदस्याला नोकरीचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही या आश्वासनांची पूर्तता काही झालेली नाही आहे. आम्ही आता जगायचं तरी कसं, असा सवाल संतोष जगदाळे यांच्या मुलीनं विचारलाय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिकपणे लक्ष घालून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी विनंती आसावरी जगदाळे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे. आत्तापर्यंत आम्ही जे काही खर्च करतोय घरातलं, छोट्या छोट्या गोष्टी असतात जे वडील करत होते ते सर्व मी आता करते. ते आता मी जो पूर्वी जॉब करायचा त्यातनं जे सेव्हिंग्स केलं होतं त्यातून करते. पण आता जो डेली इन्कम असतो, मंथली इन्कम असतो, त्याची फार आवश्यकता आहे. जे अधिकारी आहेत मोठे मोठे ज्यांच्याकडे फाईल गेलेली मला असं सांगितल्यानंतर मी त्या सगळ्यांना फोन केले. पण सगळ्यांकडनं मला असाच रिस्पॉन्स आला की एक जण म्हणते की माझ्याकडे फाईल नाही आहे, माझ्याकडे फाईल नाही आहे. पण ह्या महाराष्ट्र सरकारला खूप कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. 26 हिंदू मारले गेले ना पहलगाममध्ये, आणि त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत. पुणे, कल्याण, डोंबिवली. जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो मी, पॉलिटिकल आउटकम, महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची विनंती केली जाणार. नाही, अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे. जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटतायत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून, त्यांना एक कळत नाही का की हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला सुद्धा आहे ना. या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत, त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे. त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसलं हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद. मी काल ते पाहिलं आहे. अपुरी माहितीवर काही बोलणं बरोबर नाही, पण बहुधा त्यांना पुणे महानगर, बहुधा नसेल तर मला करायला लागेल, बहुधा पुणे महानगरपालिकेत दिली आहे. त्यांना बहुतेक सरकारी नोकरी हवी आहे, तर मी ते करतो. या सगळ्या मुद्द्यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेली एक पोस्ट आपण बघतोय. पहलगाम हल्ल्यामध्ये पुणे येथील रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या नंतर त्यांच्या कन्या आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री देखील यासाठी अनुकूल होते. तरीही आसावरी यांना अद्यापही नोकरी मिळत नाही, याचं सखेद आश्चर्य वाटतंय. आसावरी या उच्च शिक्षित असून त्यांना पुरेसा अनुभव देखील आहे. त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार उचित नोकरी देण्याचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला होता, परंतु तो अद्यापही मंजूर झालेला नाही. कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे जगदाळे कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की आसावरी यांच्या नोकरीच्या प्रस्तावाची त्यांनी तातडीनं दखल घ्यावी. पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या कुटुंबाबद्दल एवढी संवेदनशीलता हे सरकार नक्कीच दाखवू शकतं. पुढची आताची मोठी बातमी आहे. कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला दिलासा देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. तातडीनं सुटका करण्याची सालेमची मागणी ही देखील कोर्टानं फेटाळून लावली आहे. प्रत्यार्पणाच्या अटीनुसार 25 वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा नाहीये असं सालेमने म्हटलंय. तातडीनं याचिकेला सुनावणीच्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे. नाशिक कारागृहानं दिलेल्या दस्तऐवजांवरती हायकोर्ट सुनावणी करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. तातडीनं सुनावणीचे हायकोर्टाला निर्देश दिलेले नसल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. सुनावणीच्या दरम्यान अबू सालेमला सुप्रीम कोर्टानं खडसावलं देखील. तुम्ही टाडाच्या अंतर्गत शिक्षा भोगताय, समाजसेवेसाठी शिक्षा भोगत नाहीये
अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं चांगलंच सुनावलेलं आहे. बघूयात पुढची बातमी. भारतानं युरोपीय महासंघासोबत केलेल्या व्यापारी करारामुळे नाशिकच्या वाईन उद्योगाला मोठा फटका बसेल अशी चिंता व्यक्त होतीये. युरोपामधली वाईन ही देशामध्ये आयात होऊन भारतीय वाईन उद्योगाला फटका बसेल अशी भीती आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून ही भीती व्यक्त केली. परदेशी वाईनवरती आयात शुल्कासह इतर बंधनं लावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आपल्या येथील वाईनरीज, वाईन उत्पादक आणि अर्थात शेवट म्हणजे शेतकरी यांची काळजी घ्यायला पाहिजे. कारण जर परदेशातली वाईन आपल्याकडे आली तर जो आपल्याकडचा वाईनचा खप आहे तो कमी होण्याची शक्यता आहे आणि तो कमी झाला तर शेतकऱ्यांचे द्राक्ष या उत्पादकांनी घेतले पाहिजेत, त्या दराने घेतले पाहिजेत, असं एक काळजी वाटते म्हणून मी सरकारकडे तशी मागणी केलेली आहे. बातमी आहे भंडाऱ्यामधली. लाखांदूरमध्ये 22 कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारतीची बांधणी करण्यात आली. मात्र आता ही इमारत अशीच धूळ खात पडली आहे. लोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची तारीखच मिळत नाहीये आणि त्यामुळे ही इमारत धूळ खात पडली आहे. मुख्यमंत्र्यांना व्यस्ततेमुळे उद्घाटनासाठी वेळ नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन करावं यासाठी नाना पटोले आग्रही आहेत. याच इमारतीमध्ये सर्व शासकीय कार्यालय हलवण्याचंही नियोजन आहे. मात्र इमारतीचं लोकार्पण न झाल्यामुळे हे स्थलांतर रखडलेलं आहे. तहसील कार्यालय शहरापासून 3 किलोमीटर लांब हे आहे, तर इतर शासकीय कार्यालय देखील विखुरलेली आहेत. त्यामुळे सर्व कार्यालय एकाच जागी असावीत या उद्देशानं ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र तिचं लोकार्पणच रखडून राहिलंय. तालुक्यामध्ये एक खिडकी योजनेसारखं हे एवढी मोठी प्रशासकीय इमारत आहे. जवळपास लाखांदूर तालुक्यातील जेवढ्या शासकीय कार्यालय आहेत ते सर्व ह्या ठिकाणी त्यांच्यासाठी सेपरेट रूमा बांधून दिलेल्या आहेत. ही इमारत मागच्या 1 वर्षापासून धुळखात पडलेली आहे. आम्ही अनेकदा आमच्या नेत्यांकडे सुद्धा ह्या इमारतीच्या लोकार्पणाच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा केलेला आहे. जे काही मोठे नेते आहेत त्या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून की तात्काळ तुम्ही ही इमारतीचं लोकार्पण करा, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. वारंवार फेऱ्या मारून सुद्धा गरीब गोरगरिबांचे कामं होत नाही. त्यामुळे लोकही त्रासली आहे. लोकांनी जर जनतेसाठी जे कार्यालय तयार केलं ते जनतेच्या उपयोगात येत नसेल तर आम्ही तर म्हणू इथं गोरढोरं आम्ही आणून कोंडू किंवा ह्या तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक असतात म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्याच्या हातानं आम्ही फीत कापू व इथं तहसील कार्यालयाची बदली करू.